हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पेज नंबर 54 वरील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1 पाहायचा आहे. तर प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला स्टेट बोर्डचं जे काही पुस्तक आहे आपलं त्याच्यातील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1 आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह करणार आहे. प्रॉब्लेम दिलेला आपल्याला अमित भाई अँड नरेंद्र भाई. अमित भाई आणि नरेंद्र भाई नावाचे दोन पार्टनर्स आहेत. आर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. या ठिकाणी अमित भाई आणि नरेंद्र भाई यांची जी काही पार्टनरशिप मधील जी काही कंपनी आहे या कंपनीला जर भविष्यामध्ये प्रॉफिट किंवा लॉस झाला तर त्याची वाटप या दोघांमध्ये कशी असणार आहे? इक्वली असणार आहे. इक्वली म्हणजेच काय? समान असणार आहे. पुढे फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर आपल्याला तयार करायला सांगितले. आपल्याला जे काही ट्रायल बॅलन्स आणि जे काही ऍडजस्टमेंट दिलेली आहे त्याच्या आधारावरती आपल्याला तयार करायचं आहे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. 31 मार्च 2019 आपल्याला काय करायचं आहे? ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे. अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. या ठिकाणी बॅलन्स शीट सुद्धा आपल्याला 31 मार्च 2019 तयार करायचं आहे. ट्रायल बॅलन्सच्या खाली आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला आपल्याला काही घटक दिलेले आहेत. त्यामध्ये प्लांट अँड मशिनरी, फॅक्टरी बिल्डिंग, सन्ड्री डेटर्स, फर्निचर्स, परचेसेस, बॅड डेब्ट्स, सेल्स रिटर्न, 10% गव्हर्नमेंट बॉन्ड परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2018. आपल्याला या ठिकाणी जो काही आपण 10% गव्हर्नमेंट बॉन्ड जो काही आपण परचेस केलेला आहे तो कधी परचेस केलेला आहे? 1 ऑक्टोबर 2018. त्याची आपल्याला या ठिकाणी तारीख दिलेली आहे. इम्पोर्ट ड्युटी आपल्याला दिलेली आहे. लिगल चार्जेस दिलेले आहे. मोटिव्ह पॉवर म्हणजेच काय? तर कंपनीमध्ये आपण ज्या काही मशिनरींच्या माध्यमातून वस्तू तयार करत असतो त्या वस्तू तयार करण्यासाठी मशिनरींची जी काही हालचाल होत असते मग ती हालचाल होण्यासाठी काही मशिनरी लाईटवर चालत असतात, काही पेट्रोल डिझेलवरती किंवा इतर इंधनांवरती चालत असतात. तो जो काही खर्च असतो त्याला मोटिव्ह पॉवर असं म्हटलं जातं. तो मोटिव्ह पॉवर आपल्याला दिलेला आहे. वेअर हाऊस रेंट म्हणजे गोडाऊनचं भाडं आपल्याला दिलेलं आहे. कॅश इन हँड, कॅशेड बँक, ॲडव्हर्टाइजमेंट 2 वर्षाची पेड केलेली आहे. सॅलरी, रेंट, ड्रॉइंग अमित भाई आणि नरेंद्र भाई. अमित भाई आणि नरेंद्र भाई यांनी ड्रॉइंग केलेली म्हणजेच काय? तर व्यवसायातील काही रक्कम त्यांनी त्यांच्या स्वतःच्या खर्चासाठी, वैयक्तिक खर्चासाठी कंपनीमधून घेतलेली आहे. त्याच्यानंतर फर्निचर दिलेलं आहे, बिल रिसिवेबल दिलेलं आहे आणि फ्री होल्ड प्रॉपर्टी. त्याच्यानंतर क्रेडिट साईड दिलेली आहे आपल्याला ट्रेडिंगची. क्रेडिट साईडला आपल्याला दिलेलं आहे कॅपिटलचं बॅलन्स दिलेलं आहे अमित भाई नरेंद्र भाईंचं. त्याच्यानंतर सेल्स दिलेले आहे, बिल्स पेबल दिलेलं आहे, डिस्काउंट क्रेडिटला आलेले आहे. डिस्काउंट हे क्रेडिटला आलेलं आहे, आपला फायदा आहे. त्याचं रेकॉर्डिंग प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला होणार कारण फायदा झालेला आहे. क्रेडिटला आलेलं आहे म्हणजे आपल्याला डिस्काउंट मिळालेला आहे, आपला फायदा आहे. त्याच्यानंतर क्रेडिटर्स, आरडीडी, बँक लोन आणि परचेस रिटर्न या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला अशा पद्धतीने जे काय आपलं ट्रायल बॅलन्स आहे, ट्रायल बॅलन्स आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. पुढे ट्रायल बॅलन्सच्या खाली काही ऍडजस्टमेंट दिलेल्या असतात. त्या ऍडजस्टमेंट आपल्याला पाहिजे आहे. स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 आपल्याला स्टॉक दिलेला आहे. कोणता स्टॉक आहे? हा 31 मार्चचा स्टॉक आहे. म्हणजे हा कोणता स्टॉक आहे? क्लोजिंग स्टॉक आहे. 31 मार्च म्हणजेच काय? क्लोजिंग डेट म्हणून हा कोणता स्टॉक झाला? क्लोजिंग स्टॉक झाला. वॉज व्हॅल्यूड ॲट ₹43,000. 43,000 रुपये आपल्याला काय दिलेलं आहे? क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. त्याच्यानंतर अनइश्यूड गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन. आपला जो काही अनइश्यूड म्हणजेच काय? इन्शुरन्स न काढलेला 8,000 रुपये किमतीचा माल आपला काय झालेला आहे? स्टोलन, चोरीला गेलेला आहे. पुढे तिसरी ऍडजस्टमेंट दिली आपल्याला क्रिएट आरडीडी ॲट 2% ऑन सन्ड्री डेटर. सन्ड्री डेटरवरती 2% आपल्याला काय करायचं आहे? आरडीडी क्रिएट करायची आहे. सन्ड्री डेटरला आपल्याला 1 स्टार
करावं लागेल. सन्ड्री डेटर ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला वरतून 3 नंबर आलेले सन्ड्री डेटर त्याच्यावरती एक स्टार करायची आहे. त्याच्यानंतर पुढे फोर्थ ऍडजस्टमेंट, चौथी ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे. मिस्टर पाटील अवर कस्टमर बिकम इनसॉल्वंट. आपला एक पाटील नावाचा एक कस्टमर होता, ग्राहक होता. तो काय झालेला आहे, इनसॉल्वंट घोषित झालेला आहे. इनसॉल्वंट म्हणजेच काय, मराठीमध्ये त्याला दिवाळखोर असं म्हणतात. आणि जो व्यक्ती दिवाळखोर घोषित होतो अशा व्यक्तीकडनं, इनसॉल्वंट घोषित होतो अशा व्यक्तीकडनं आपली काही उधारी असेल ते आपल्याला कधीही मिळत नाही. कुड नॉट पे हिज डेब्ट्स ऑफ ₹500. 500 रुपये जे आहेत आपल्या मिस्टर पाटीलकडे, तो इनसॉल्वंट घोषित झाल्यामुळे ते पैसे आपल्याला मिळणार नाही. म्हणजे हे काय आहेत, बॅड डेब्ट्स आहेत. कोणते बॅड डेब्ट्स आहेत, हे न्यू बॅड डेब्ट्स आहे. का न्यू बॅड डेब्ट्स, तर ऍडजस्टमेंट मध्ये आलेले आहेत. ऍडजस्टमेंट मध्ये आलेले बॅड डेब्ट्स असतील, आरडीडी असतील, हे काय असतात, न्यू असतात. हे दोघं न्यू बॅड डेब्ट्स आणि न्यू आरडीडी असतात. आणि ट्रायल बॅलन्स मध्ये आलेले बॅड डेब्ट्स असतील आणि आरडीडी असतील, हे कोणते असतात, ओल्ड असतात. या ठिकाणी बॅड डेब्ट्स सन्ड्री डेटर मधून लेस करतो, म्हणून सन्ड्री डेटर वरती परत एक स्टार आपल्याला या ठिकाणी करावे लागेल. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, असा खर्च जो द्यायचा राहिलेला आहे. रेंट 800, सॅलरी 300. 800 रुपयाचा रेंट राहिलेला आहे आणि सॅलरीचे 300 रुपये राहिलेले आहेत. आउटस्टँडिंग ऍड करतात, रेंट आणि सॅलरी एक एक स्टार करायची. रेंट आणि सॅलरी एक एक स्टार. पुढे डेप्रिशिएट फॅक्टरी बिल्डिंग, फॅक्टरीच्या बिल्डिंगवरती डेप्रिशिएशन आहे आणि फर्निचरवरती पण आपल्याला डेप्रिशिएशन दिलेलं आहे. फॅक्टरी बिल्डिंग आणि फर्निचरला एक एक स्टार. फॅक्टरी बिल्डिंग डेबिट साईडला वरतून 2 नंबर आणि फर्निचर, फर्निचरला परत एक स्टार. फर्निचरला पण एक स्टार. पुढची ऍडजस्टमेंट, या ठिकाणी आपल्या एक्सटर्नल ऍडजस्टमेंट संपल्या आहेत. हिडन ऍडजस्टमेंट काही आहेत का बघूया. या ठिकाणी 10% गव्हर्नमेंट बॉन्ड, अशी पर्सेंटेज मध्ये जर अमाऊंट दिलेली असेल तर ती काय असते, हिडन ऍडजस्टमेंट असते, त्याला एक स्टार. त्याच्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंटला एक स्टार. या ठिकाणी आपला प्रॉब्लेम वाचून झालेला आहे आणि आपल्या ऍडजस्टमेंटचे आपण स्टार सुद्धा केलेले आहेत. पुढची स्टेप काय आपली, तर अकाउंट ड्रॉ करायचे आहे, काही घटक लिहून घ्यायचे आणि पोस्टिंग करायची आहे. तर चला, या ठिकाणी मी अकाउंट ड्रॉ केलेले आहेत. अकाउंट ड्रॉ केल्यानंतर काही घटक आपण लिहून घेतो, ते लिहून घ्यायचे आहेत. ट्रेडिंगच्या डेबिटला लिहून घेतो आपण टू ओपनिंग स्टॉक, त्याच्याच खाली टू परचेसेस, त्याच्या खाली लेस परचेस रिटर्न, त्याच्यानंतर क्रेडिटला बाय सेल्स, सेलच्या खाली लेस सेल्स रिटर्न, त्याच्यानंतर सेकंड लास्ट लाईनला बाय क्लोजिंग स्टॉक. पुढे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला पण आपण काही घटक लिहून घेतो.
टू RDD, त्याच्याच खाली ओल्ड बॅड डेब्ट्स, त्याच्याच खाली ॲड न्यू बॅड डेब्ट्स, त्याच्याच खाली ॲड न्यू RDD, एक लाईन सोडून लेस ओल्ड RDD, एवढं लिहून झाल्यानंतर आपण काय करत असतो, पोस्टिंग करत असतो. पोस्टिंग म्हणजेच काय, ट्रायल बॅलन्स मधील जे काही घटक आपल्याला दिलेले असतील ते आपल्याला काय करायचे, ज्याच्या त्याच्या अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर करायचे. तर सुरुवात करूया. ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड प्लांट अँड मशिनरी ॲसेट साईडला, प्लांट अँड मशिनरी ॲडजस्टमेंट नाहीये, आउटर कॉलमला लिहा 2,80,000. फॅक्टरी बिल्डिंग ॲडजस्टमेंट आहे, अमाऊंट इनर कॉलमला 75,000. सन्ड्री डेटर्स एक लाईन सोडून, ॲडजस्टमेंट आहे म्हणून एक लाईन सोडून सन्ड्री डेटर्स, अमाऊंट इनर कॉलम 28,700. परचेसेस प्रॉफिट ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिलंय आपण. परचेसेस अमाऊंट इनर कॉलमला लिहायची आहे 85,500. बॅड डेब्ट्स ट्रायल बॅलन्सला आलेले आहेत, ओल्ड बॅड डेब्ट्स आहे, अमाऊंट इनर कॉलम प्रॉफिट ऑन लॉसच्या डेबिटला 500 रुपये. सेल्स रिटर्न ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेलच्या खाली लिहिलेले सेल्स रिटर्न, अमाऊंट इनर कॉलमला 2,200. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड इन्व्हेस्टमेंट आहे ॲसेट साईडला, सन्ड्री डेटरच्या खाली. सन्ड्री डेटरवरती 2 स्टार आहे, 3 लाईन सोडून लिहायचे, 3 लाईन सोडून लिहायचे. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड, अमाऊंट इनर कॉलम हिडन ॲडजस्टमेंट आहे 40,000, 40,000. इम्पोर्ट ड्युटी आयात कर ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचंय परचेस रिटर्नच्या खाली टू इम्पोर्ट ड्युटी, अमाऊंट आउटर कॉलम 1,800 रुपये, 1,800. लिगल चार्जेस खर्च नुकसान प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू लिगल चार्जेस, अमाऊंट 2,000 रुपये, आउटर कॉलम. मोटिव्ह पॉवर ट्रेडिंगच्या डेबिटला मोटिव्ह पॉवर, अमाऊंट 12,000, आउटर कॉलम. नो ॲडजस्टमेंट, नो इनर कॉलम. पुढे वेअर हाऊस रेंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू वेअर हाऊस रेंट,
अमाऊंट 1800 रुपये. कॅश इन हँड प्रॉपर्टी आपली, बँक बॅलन्स ॲसेट साईडला, गव्हर्नमेंट बॉन्डच्या खाली एक लाईन सोडून कॅश इन हँड अमाऊंट आउटर कॉलम 20,000 20,000. कॅशेड बँक तिथंच, कॅशेड बँक म्हणजे बँक बॅलन्स 17,000. ॲडव्हर्टाइजमेंट खर्च प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू ॲडव्हर्टाइजमेंट. हिडन ॲडजस्टमेंट आहे अमाऊंट इनर कॉलम 10,000 10,000. सॅलरी एक लाईन सोडून टू सॅलरीज अमाऊंट इनर कॉलम 3,800. तिथंच एक लाईन सोडून टू रेंट अमाऊंट 1,500. ड्रॉइंग कॅपिटल कमी झालं, पार्टनर्स कॅपिटलला डेबिटला टू ड्रॉइंग अमित भाई 2,400, नरेंद्र भाई 3,200. फर्निचर ॲसेट साईडला, कॅशेड बँकच्या खाली फर्निचर अमाऊंट इनर कॉलम 1,95,800. बिल रिसिवेबल फर्निचरच्या खाली एक लाईन जोडून बिल रिसिवेबल अमाऊंट 20,700. पुढे फ्री होल्ड प्रॉपर्टी ॲसेट साईडला, फ्री होल्ड प्रॉपर्टी अमाऊंट आउटर कॉलम 41,000. इथं आपली ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड संपलेली आहे. पुढे ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईडचं आपल्याला रेकॉर्डिंग करायचं आहे. सुरुवातीला क्रेडिट साईडला दिलेलं आहे कॅपिटलचं बॅलन्स कॅपिटलला क्रेडिट बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. अमित भाईचं कॅपिटल आहे 3,50,000 आणि नरेंद्र भाईचं आहे 3,00,000 रुपये. त्याच्यानंतर सेल्स, ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्स लिहिलेलं आपण इनर कॉलमला अमाऊंट लिहायची आहे 1,80,000. त्याच्यानंतर बिल्स पेएबल देणं लायबिलिटी आपली बॅलन्स शीटला वरतून 3-4 लाईन सोडून लिहायचं आहे बिल्स पेएबल. बिल्स पेएबल अमाऊंट 8,500 आउटर कॉलम. डिस्काउंट मिळालेला आहे आपल्याला, फायदा आहे आपला. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला एक लाईन सोडून बाय डिस्काउंट अमाऊंट 1,200 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर क्रेडिटर्स ही पण उधारी आपली, देणं आहे आपलं. लायबिलिटी साईडला बिल्स पेएबलच्या खाली क्रेडिटर्स अमाऊंट आउटर कॉलम 38,500. त्याच्यानंतर RDD
प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ट्रायल बॅलन्सला आलेली RDD म्हणजे ओल्ड RDD आहे 2700 रुपये इनर कॉलम. बँक लोन देणं आहे आपलं लायबिलिटी साईडला क्रेडिटरच्या खाली बँक लोन अमाऊंट 15,000 रुपये आउटर कॉलम. परचेस रिटर्न ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिलं आहे परचेसच्या खाली परचेस रिटर्न अमाऊंट 2,000 रुपये आउटर कॉलम. इथं आपली पोस्टिंग संपलेली आहे. ओपनिंग स्टॉकचं कोणत्याही प्रकारचं बॅलन्स नाही आहे द्यायचे इथं. आता आपली पुढची स्टेप ट्रायल बॅलन्स खाली दिलेले जे काही ॲडजस्टमेंट आहे ते ॲडजस्टमेंट आपल्याला सॉल्व्ह करायची आहे आणि ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट द्यायची आहे. पहिली ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे स्टॉक. कोणता स्टॉक आहे हा? क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट येतात. एक येतो ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा असतो ॲसेट साईडला. ट्रेडिंगच्या क्रेडिटला पहिला इफेक्ट देऊया बाय क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आउटर कॉलमला 43,000 रुपये. सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक अमाऊंट 43,000 आउटर कॉलम. पुढे दुसरी ॲडजस्टमेंट अनइश्यूड गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन. 8,000 रुपये किमतीचा माल चोरीला गेला. पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला कोणत्याही मार्गाने आपल्या व्यवसाय संघटनेतून माल जात असेल तर त्याचा पहिला इफेक्ट कुठे येतो? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. चला ट्रेडिंगच्या क्रेडिटला काय गुड्स स्टोलन बाय गुड स्टोलन अमाऊंट 8,000 रुपये आउटर कॉलम. माल चोरीला गेला, नुकसान झालं, आपलं नुकसान झालं. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेंटच्या खाली टू लॉस बाय थिप. लॉस बाय थिप अमाऊंट 8,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे RDD. RDDच्या अगोदर आपल्याला काय द्यायचं आहे? बॅड डेब्ट्स. चौथी ॲडजस्टमेंट या ठिकाणी आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. बॅड डेब्ट सन्ट्री डेटर मधनं लेस ॲसेट साईडला सन्ट्री डेटर दिलेला आहे आपल्याला, त्याच्यातून आधी बॅड डेब्ट्स लेस करायचं आहे म्हणजे आपल्याला ॲक्च्युअल सन्ट्री डेटरची अमाऊंट कळेल. लेस न्यू बॅड डेब्ट्स 500 रुपये. 28,700च्या खाली लिहायचे 500 रुपये. 28,700 मायनस 500 अमाऊंट तिथंच इनर कॉलमला 28,200. याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला न्यू बॅड डेब्ट्स आहेत. हे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण लिहून ठेवलेलं आहे ॲड न्यू बॅड डेब्ट्स. इथे लिहायचे 500 रुपये इनर कॉलमला. त्याच्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करायची आपल्याला. RDD 2%, सन्ट्री डेटरवरती 2%. सन्ट्री डेटरची आता ॲक्च्युअल अमाऊंट किती आपली? 28,200. इथंच कॅल्क्युलेशन करूया. RDD सन्ट्री डेटरची अमाऊंट आहे 28,200 इंटू 2/100. 2020 कट अमाऊंट उरली आहे 282 गुणिला 2. त्यांचा गुणाकार केला अमाऊंट आली
564 रुपये. लेस करायची, लेस न्यू RDD ॲड 2%, 28,200च्या खाली लिहायचं आहे 564 रुपये. पुढे 564च्या खाली आडवी रेष 28,200 मायनस 564, 6, 3, 6, 7 आणि 2, 27,636 रुपये अमाऊंट आउटर कॉलमला. त्याच्यानंतर RDDचा सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड न्यू RDD 564 रुपये इनर कॉलमला. पुढे यांची तिघांची टोटल 500, 500, 564 अमाऊंट बाहेर इनर कॉलमला 1564. आता या ठिकाणी ही जी RDDची अमाऊंट आलेली आहे, ओल्ड बॅड डेब्ट्स, न्यू बॅड डेब्ट्स आणि न्यू RDD यांची तिघांची बेरीज आलेली आहे 1564. या 1564 मधनं लेस ओल्ड RDD आपल्याला मायनस करायची आहे. 1564 मायनस 2700 मायनस होतील का? होतील, पण त्यांची वजाबाकी काय आहे? मायनस आहे. उत्तर काय येणार आहे? मायनस मध्ये येणार आहे. चला आधी करूया. 2700 मायनस 1564 अमाऊंट येणार, शून्यातून 4 गेले, आजच्याला घेतला 1, संख्या झाली 10, अमाऊंट आली 10 मायनस 4 6. त्याच्यानंतर परत आजच्याला 1 घेतला, 10तून 7 गेले, अमाऊंट 3. त्याच्यानंतर खाली आजच्याला घेतला 5, 5 आणि 1 6, 7तून 6 गेले 1 आणि 2तून 1 गेला 1. याची वजाबाकी जर केली तर अमाऊंट येते 1136. पण हे जे कॅल्क्युलेशन काय आलेलं आहे? मायनस. या ठिकाणी मायनस मध्ये उत्तर लिहिणार का? नाही. या ठिकाणी मायनस मध्ये उत्तर लिहिलं जात नाही. अकाउंट मध्ये कधीही मायनस मध्ये आउटर कॉलमला अमाऊंट लिहिली जात नाही. आता काय करणार? मायनस मध्ये उत्तर आलेलं आहे, क्रेडिट साईडला लिहायचंय बाय RDD अमाऊंट आउटर कॉलमला 1136 रुपये. आणि या ठिकाणी काय येणार मग? या ठिकाणी येणार डॅश. इथं आपली तिसरी आणि चौथी ऍडजस्टमेंट संपलेली आहे. पाचवी ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग द्यायचं बाकी आहे. आउटस्टँडिंग काय करतात? ऍड करतात. आउटस्टँडिंग रेंट. रेंट वरती आउटस्टँडिंग आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेंट दिलेलं आहे, त्याच्या खाली ऍड आउटस्टँडिंग. किती द्यायचे बाकी? रेंट 800 रुपये देऊन टाका. 1500 प्लस 800 अमाऊंट बाहेर 2300. त्याच्यानंतर सॅलरीमध्ये पण ॲड आउटस्टँडिंग. सॅलरी किती बाकी आहे? 300 रुपये. 3800च्या खाली 300 रुपये. 3800 प्लस 300 अमाऊंट बाहेर 4100. त्याच्यानंतर दोघं आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. कोणकोणता एक्सपेन्सेस आहे? रेंट इनर कॉलमला 800 रुपये, सॅलरीज इनर कॉलमला 300 रुपये. दोघांचे टोटल बाहेर 800 आणि 300 1100 रुपये.
आउटर कॉलमला. इथं आपली 5 नंबरची ऍडजस्टमेंट संपलेली आहे. त्याच्यानंतर डेप्रिशिएशनमुळे काय होते, प्रॉपर्टीची अमाऊंट कमी होते. डेप्रिशिएशन कोणकोणत्या घटकांवरती आहे? फॅक्टरी बिल्डिंगच्या खाली लिहा लेस डेप्रिसिएशन. अमाऊंट किती आहे? 2500. $75,000 मायनस 2500 अमाऊंट आउटर कॉलमला. $72,500. याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लॉस बाय थिपच्या खाली लिहायचंय टू डेप्रिशिएशन ऑन फॅक्टरी बिल्डिंग अमाऊंट 2500 इनर कॉलम. त्याच्यानंतर फर्निचरवरती पण डेप्रिशिएशन दिलेलं आहे आपल्याला. ॲसेट साईडला फर्निचर इथं दिलेलं आहे शेवटी बिल दिस लेवलच्या खाली. त्याच्यातनं पण लेस डेप्रिशिएशन 1,95,800. त्याच्या खाली लिहायचं आहे 1800 रुपये. 1800 रुपयाच्या खाली आडवी रेष 1,95,800 मायनस 1800 अमाऊंट बाहेर 1,94,000. याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला फॅक्टरी बिल्डिंगच्या खाली लिहायचंय फर्निचर अमाऊंट 1800 रुपये. 1800 रुपयाच्या खाली आडवी रेष टोटल बाहेर 4,300. इथं आपल्या ऍडजस्टमेंट ज्या होत्या त्या संपलेल्या आहेत. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत हिडन ऍडजस्टमेंट 2 आहेत आपल्याकडे. एक दिलेला आहे आपल्याला 10% गव्हर्नमेंट बॉन्ड ॲसेट साईडला 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. याची स्पेशल वर्किंग नोट तयार करूया आपण. वर्किंग नोट नंबर 1 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. गव्हर्नमेंट बॉन्डची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे इंटू गव्हर्नमेंट बॉन्डच्या अगोदर आपल्याला 10% दिलेलं आहे. याचा अर्थ काय होतो की जे गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या इन्व्हेस्टमेंटवरती आपल्याला 10% काय मिळणार आहे, व्याज मिळणार आहे किंवा फायदा मिळणार आहे. मग 10% इंटू गव्हर्नमेंट बॉन्ड कधी परचेस केलेले आहेत आपण. गव्हर्नमेंट बॉन्डच्या खाली लिहिलेले आहे परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2018 1/10/2018 टू आपलं वर्ष कधी संपणार आहे 31/3/2019. या ठिकाणी 1 ऑक्टोबर ते 31 मार्च, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च किती महिने मिळतात? 6 महिने मिळतात. या ठिकाणी 6 महिने भागीला 12 का? कारण वर्षामध्ये किती महिने असतात? 12 महिने असतात, म्हणून 12. चला कॅल्क्युलेशन करूया. 0 0 गायब, 6 1 6 6 2 12 2 1 2 2 2 4. अमाऊंट उरली आहे आपल्याकडे 2000. म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्डवरती आपल्याला किती इंटरेस्ट मिळणार आहे?
2000. हे जे इंटरेस्ट आहे हे काय करतात, ऍड करतात. गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये ऍड करा. ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट 40,000च्या खाली लिहायचे 2000. 2000च्या खाली आडवी रेष, दोघांची बेरीज बाहेर. 40,000 प्लस 2000 42,000. 2000 मिळणार आहेत आपल्याला. फायदा आहे आपला. याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड 2000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंटची जी काही आपल्याला हिडन ॲडजस्टमेंट दिलेली आहे. ॲडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट दिलेली आपल्याला 10,000 आणि 10,000 हे किती वर्षाचे आहेत, 2 वर्षाचे आहेत. 10,000 आपण किती वर्षासाठी गुंतवलेले आहेत, 2 वर्षाचे आपण खर्च दिलेला आहे. पण मात्र ॲडव्हर्टाइजमेंट आपण कधी पैसे पेड केलेले आहे, 1 जानेवारी 2019, 1 जानेवारी 2019. म्हणजेच काय तर आपल्याला फक्त 3 महिने त्या ठिकाणी आपल्याला त्या जाहिरातीचा या वर्षासाठी खर्च कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. ॲडव्हर्टाइजमेंटची ॲडजस्टमेंट, ॲडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट आहे 10,000. ॲडव्हर्टाइजमेंट आपण परचेस केलेली आहे, म्हणजे आपण खर्च दिलेला आहे 1/1/2019ला. ते आपलं वर्ष संपत आहे 31 मार्च 2019ला. 1 जानेवारी ते 31 मार्च, जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे 3 महिने आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत. खर्च दाखवावा लागणार आहे आपल्याला. 10,000 गुणिला 3 भागीला 2 वर्षाचा आपण खर्च दिलेला आहे. 2 वर्षामध्ये किती महिने असतात टोटल, 24 महिने. म्हणून या ठिकाणी 24. चला करा कॅल्क्युलेशन. 3 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 हे 24. 10,000 भागीला 8. 8 1 8 8 2 16 उरले 4 8 5 40 0 म्हणजे 1250 रुपये काय झाला या वर्षाचा खर्च झाला. आपण खर्च किती दिलेला आहे, 10,000 दिलेला आहे. पण या वर्षी आपल्याला खर्च किती द्यायचा आहे, 1,250 रुपये. सर्वात आधी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आता या ठिकाणी बऱ्याच वेळा विद्यार्थी कन्फ्यूज होत असतात, नेमकी अमाऊंट कोणती अमाऊंट घ्यायची आणि कुठे लिहायची. आता आपण काय काढलेला आहे, खर्च काढलेला आहे. लेस ऍडव्हान्स मध्ये पैसे भरलेले आहेत आपण. आपल्याला द्यायचे किती महिन्याचा खर्च होता, 3 महिन्याचा, जानेवारी फेब्रुवारी मार्चचा. पण आपण दिलेला काय आहे, 3 महिने धरून आपण 2 वर्षाचा खर्च आपण दिलेला आहे. म्हणजेच काय आहे, आपण ऍडव्हान्स दिलेला आहे. तो ऍडव्हान्स आपल्याला लेस करायचा आहे. त्यालाच काय म्हटलं तर प्रीपेड असं म्हटलं जातं. लेस प्रीपेड खर्च. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडचे आउटर कॉलमची जी अमाऊंट असते ते सगळे काय असतात, खर्च असतात. खर्च आताच आपण कॅल्क्युलेट केलाय 1250 रुपये. तोच आपल्याला आउटर कॉलमला लिहायचा आहे. 1250 रुपये. प्रीपेड ऍडव्हान्स मध्ये किती दिले, 10,000 मायनस 1250. जी अमाऊंट उरेल तो असणार आहे आपला इनर कॉलमची अमाऊंट. ती येणार आहे 8,750 रुपये. याचा सेकंड इफेक्ट प्रीपेड ऍसेट साईडला क्लोजिंग स्टॉकच्या खाली लिहायचं. क्लोजिंग स्टॉकच्या खाली
प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट अमाऊंट 8,750 रुपये. इथं आपली 10% गव्हर्नमेंट बॉन्ड आणि ॲडव्हर्टाइजमेंट यांच्या दोघांच्याही हिडन ॲडजस्टमेंट आपल्या या ठिकाणी संपलेल्या आहेत. आता या ठिकाणी आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. आता आपल्याला पुढची स्टेप अकाउंट क्लोज करून प्रॉब्लेम आपल्याला टॅली करायचा आहे. सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट आपल्याला या ठिकाणी क्लोज करायचं आहे. ट्रेडिंग अकाउंटची डेबिटची आणि क्रेडिटची टोटल आपल्याला घ्यायची आहे. त्याच्या अगोदर इनर कॉलमला काही अमाऊंट असतील तर त्या आउटर कॉलमला आपल्याला ट्रान्सफर करावं लागणार आहे. बघा, ट्रेडिंगच्या डेबिटला परचेसेस दिलेले आपल्याला 85,500 रुपयाचे, त्याच्यातनं लेस परचेस रिटर्न 85,500 मायनस 2,000 अमाऊंट आउटर कॉलमला 83,500. त्याच्यानंतर सेल्स मधनं सेल्स रिटर्न मायनस 1,80,000 मायनस 2,200 अमाऊंट बाहेर 1,77,800. आता या ठिकाणी आपल्याला अकाउंट काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. अकाउंट या ठिकाणी आपल्याला क्लोज करायचं आहे. अकाउंट क्लोजिंगची साईन सिंगल डबल लाईन मध्ये डेबिटची आणि क्रेडिटची टोटल घ्यायची. ट्रेडिंगची जी अमाऊंट जास्त येईल तिला बेस मानायचा आणि दोघं साईडला लिहायचंय. या ठिकाणी ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल 2,28,800. ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल येते 2,28,800 आणि डेबिटची टोटल येते 97,300. आता अकाउंट क्लोज करत असताना जी अमाऊंट मोठी असते तिला काय मानलं जातं, बेस मानलं जातं. बेस मानलं जातं काय, दोघं साईडला ती अमाऊंट घेतली जाते. मग या ठिकाणी ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल जास्त आहे म्हणून तिला बेस मानलं जाईल. क्रेडिट साईडला लिहायचंय 2,28,800. डेबिट साईडला लिहायचंय 2,28,800. 2,28,800 मधनं 97,300 आपल्याला मायनस करायचे. फरक डेबिटला येईल, त्याला नाव द्यायचंय ग्रॉस प्रॉफिट. 2,28,800 मायनस 97,300 जर केले तर अमाऊंट येईल 1,31,500. 1,31,500 हा काय आला आपला ग्रॉस प्रॉफिट आला. हा आहे आपला ग्रॉस प्रॉफिट. फरक ट्रेडिंगच्या डेबिटला आलाय, तो ट्रान्सफर होणार पुढच्या अकाउंटला क्रेडिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला एक लाईन सोडली आपण, या ठिकाणी लिहायचे बाय ग्रॉस प्रॉफिट अमाऊंट आउटर कॉलमला 1,31,500. 1,31,500. आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करत असताना सुरुवातीला इनर कॉलमला काही अमाऊंट राहिली का त्याचं चेक आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यानुसार क्लोजिंग करायची आहे. ट्रेडिंग अकाउंट ज्या पद्धतीने आपण सिंगल डबल लाईन मध्ये क्लोज केलं त्याच पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा सिंगल डबल लाईन मध्ये आपल्याला क्लोज करायचं आहे. या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जर आपण टोटल घेतली तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल येते 1,35,836. 1,35,836 आणि डेबिटची टोटल येते 23,750 रुपये. इथं सुद्धा आपली जी काही क्रेडिटची टोटल आहे ती जास्त आहे, तिलाच आपल्याला बेस मानावं लागणार आहे.
प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहायची आहे 1,35,836 रुपये. डेबिटला लिहायचं आहे 1,35,836 रुपये. 1,35,836 मधून 23,750 रुपये मायनस करायचे आणि त्याला नाव द्यायचं आहे टू नेट प्रॉफिट. आणि हा नेट प्रॉफिट दोघं लोकांमध्ये वाटायचा आहे, दोघं पार्टनरमध्ये वाटायचा आहे. ते पार्टनर आहेत, एक आहे अमित भाई, दुसरा आहे नरेंद्र भाई. 1,35,836 मायनस 23,750 अमाऊंट येते 1,12,000 1,12,086 1,12,086. आता पुढे आपल्याला हा जो काही नेट प्रॉफिट आहे हा वाटायचा आहे दोघं पार्टनरांना. कसा वाटायचा आहे? इक्वल वाटायचा आहे. कारण का आपल्याला सुरुवातीला प्रॉब्लेम मध्येच आपल्याला दिलेलं होतं की जो काही प्रॉफिट होणार आहे तो कसा वाटायचा आहे? प्रॉफिट अँड लॉस इक्वल. इक्वल म्हणजेच काय? समान वाटप करायची. म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 1,12,086 आलेले आहेत, त्यांचं दोन भागामध्ये आपल्याला समान डिवायडेशन करायचं आहे. दोन भागामध्ये समान डिवायडेशन केल्यानंतर अमाऊंट येते 56,043. नरेंद्रभाईला आणि अमितभाईला पण 56,043. अमितभाई आणि नरेंद्रभाई 56,043 56,043 प्रॉफिट त्यांना मिळालेला आहे. हा फरक आलेला आहे डेबिटला. पुढे ट्रान्सफर होणार हा पार्टनर्स कॅपिटलला क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये लिहायचं नेट प्रॉफिट आणि दोघांच्या कॉलमला लिहायचे 56,043 56,043. पुढे आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे सिंगल डबल लाईन मध्ये. सुरुवातीला अमित भाईला क्लोज करायचं आहे. अमित भाईची टोटल 3,50,000 प्लस 56,043 अमाऊंट 4,06,043 4,06,043. डेबिटला लिहायचं 4,06,043 टू बॅलन्स कॅरीड डाऊन. 4,06,043 मायनस 2,400 4,46,000 4,06,043 मधून 2,400 मायनस केले अमाऊंट येईल 4,03,643. 4,06,343. 4,06,043 मायनस 2,400 अमाऊंट येईल 4,03,643. 4,03,643. त्याच्यानंतर नरेंद्रभाईचे 3 लाख आणि त्याचं प्रॉफिट 56,43. त्याची बेरीज 3,56,043. डेबिटला लिहायचे 3,56,043. 3,56,043 मायनस 3,200 अमाऊंट 3,52,843. 3,52,843 रुपये. पुढे
हे जे बॅलन्स आहे हे ट्रान्सफर केलं जात असतं लायबिलिटी साईडला. सुरुवातीला आपण 2-3 लाईन सोडली आहेत, तिथे लिहायचंय कॅपिटल अकाउंट अमित भाई, नरेंद्र भाई, अमित भाईला बॅलन्स कॅरेट डाऊन आलेला आहे 4,03,643. $4,03,643 आणि नरेंद्र भाईला आलेला आहे 3,52,843. 3,52,843. दोघांची टोटल बाहेर 3 आणि 3 6, 4 आणि 4 8, 8 आणि 6 14, चला 3 आणि 3 6 5 7, 7,56,486. आता या ठिकाणी शेवटची स्टेप आहे आपली. आपल्याला बॅलन्स शीट काय करायचं आहे, टॅली करायचं आहे. दोघं साईडची टोटल काय आली पाहिजे, समान आली पाहिजे. चला करा टोटल. अकाउंट क्लोज करायचं आहे सिंगल डबल लाईन मध्ये. लायबिलिटी आणि ऍसेटची जर टोटल घेतली तर हा प्रॉब्लेम टॅली होतोय 8,19,586. 8,19,586. 8,19,586. याचं उत्तर जर आपण चेक केलं या ठिकाणी 8,19,586 ने आपला हा प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण आज थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.